मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या DK टीचर्स सपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, जनगणनेचं काम तुम्ही सुरू केलेलं आहे. काम तुमचं व्यवस्थित होते आहे, पण काम करत असताना तुम्हाला काही अडचणी, काही प्रश्न येतात. तुमचे जे प्रश्न मला व्हॉट्सअपद्वारे किंवा व्हिडिओच्या खाली कमेंटद्वारे जे मिळत आहेत त्याच्याद्वारे मी तुम्हाला आणखीन पुढचा व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी काही ज्या महत्त्वाच्या मोठ्या मोठ्या समस्या आहेत त्याबद्दल सांगणार आहे. हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर तुमचं काम कुठेही थांबणार नाही, अडचण कोणती येणार नाही आणि तुमचं काम व्यवस्थित पूर्ण होईल. तर अडचणी कोणत्या आणि समस्या कोणत्या आहेत त्याबाबत आपण पाहूया. पुढच्या काही व्हिडिओमध्ये तुमचं काम 100% कंप्लीट कसं दाखवायचं हेही तुम्हाला मी सांगणार आहे आणि आणखीन काही महत्त्वाचे व्हिडिओसुद्धा देणार आहे. तेव्हा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. चला तर जाऊया. त्यासाठी मला फोटो तुम्हाला दाखवावे लागतील. मित्रांनो, काम करत असताना पहिले जे 7 प्रश्न आहेत ते जर तुम्ही व्यवस्थित न चुकता भरलात तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही, तुमचं काहीही चुकणार नाही. किंवा पहिले 7 प्रश्न प्रत्येक इमारतीसाठी भरायचे आहेत आणि पहिले 7 प्रश्न हे अतिशय महत्त्वाचे आहेत. तेव्हा पहिल्या 7 प्रश्नाकडे जरा काळजीपूर्वक लक्ष द्या. पहिला जो प्रश्न असतो म्हणजे पहिल्या पेजवर तुम्हाला 3 प्रश्न असतात. एक असतो ओळ क्रमांक, दुसरा असतो इमारत क्रमांक आणि तिसरा असतो गणनाघर क्रमांक. यातला ओळ क्रमांक हा तुम्हाला डायरेक्ट येतो आणि गणनाघर हा ॲटोमॅटिक येतो. इमारत क्रमांक हा तुम्हाला टाकावा लागतो. त्यामुळे हे 3 अंक लक्षात ठेवा. ओळ क्रमांक, इमारत क्रमांक आणि गणनाघर क्रमांक हे आपल्याला व्यवस्थित आले पाहिजेत. हे पहिलं पेज झालं. दुसऱ्या पेजवर आपल्याला 4था प्रश्न येतो, तो असतो जमिनीसाठी. जमिनीसाठी वापरलेलं साहित्य कोणतं ते तुम्ही नोंदवायचं आहे. जे घर ओपन आहे त्याचं तुम्ही जमीन बघून लिहू शकता. बंद घरासाठी काय लिहायचं असं काहींनी प्रश्न केला आहे. बंद घराबाबत शेजाऱ्यांनी सांगितलं तर ठीक, नाही तर अंदाजे काही लिहा. बंद घराचं कोणी फॉलोअप घेत नाही कसली जमीन आहे. बाकी भिंतीचं आणि छपराचं तुम्हाला ऑटोमॅटिक दिसणार आहे. जमिनीचं साहित्य तुम्ही अंदाजे लिहिला तरी चालेल. त्यानंतर पुढचा 5वा प्रश्न तुमच्यासाठी येतो, तो म्हणजे असणार आहे भिंतीसाठी. हेही तुम्ही व्यवस्थित उत्तरल्या. आणि 6वा प्रश्न असणार आहे तो तुमचं छपरासाठी. हे 6 प्रश्न असणार आहेत. त्यानंतर 7वा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. या 7व्या प्रश्नावरच पुढचं सगळं अवलंबून आहे. 7वा प्रश्न हा एकूण तुम्हाला 10 इथं ऑप्शन असतात. सगळ्यात वरती जे ऑप्शन आहेत 2 ते इथं म्हणजे हाईड झालेले आहेत. ते आहे निवासी आणि निवासा व्यतिरिक्त असं ते ऑप्शन आहे. आणि तिसऱ्यापासून बघा तुम्ही वेगवेगळे ऑप्शन दिसतात. निवास घेतलात तर तिथं राहत असणाऱ्या कुटुंबाबाबत तुम्हाला पुढे जायचं आणि माहिती भरत जायची आहे. निवासा व्यतिरिक्त घेतलात तर तिथं ह्या चौकोनात तुम्हाला लिहायला लागेल निवासा व्यतिरिक्त काय आहे ते लिहायला लागेल. म्हणजे जे काय असेल ते संस्थात्मक कुटुंब वगैरे असेल तर. आणि हे 3रं 4थं दुकान किंवा कार्यालय वगैरे घेतलात, प्रार्थनास्थळ, तर तुम्हाला इथं त्याची नोंद करावी लागेल. आणि गोठा असेल तर तुम्ही हा वापर करू शकता. रिकामे असेल तर रिकामे घेऊन तुम्ही त्याला कुलूप बंद वगैरे असं करू शकता. समजा एखादं घर तात्पुरतं बंद आहे, गेला तुम्ही तिथं बंद आहे आणि उद्या वगैरे त्याची माहिती मिळणार आहे, त्याचे 7 प्रश्न भरून ठेवा मित्रांनो. 7 प्रश्न भरून ठेवा आणि त्याला काय करा, एकतर बॅक या किंवा कुलूप बंद आहे म्हणून त्याला सबमिट करून टाका. त्याची माहिती सिंक जरी झाली तरी त्याची परत माहिती पुन्हा भरता येते. जेव्हा ते घर ओपन होईल पुन्हा त्याला भेट द्या आणि ह्याच्यामधून माहिती अद्यापत करामधून तिथं जाऊन त्याला एडिट करून पूर्ण सगळी माहिती पुन्हा भरता येते. हे झाले 7 प्रश्नाचे महत्त्वाचे माहिती. आता मित्रांनो बघा, ओळ क्रमांक का वाढते, ही जी ओळ क्रमांक आहे ही का वाढते याच्याबाबत महत्त्वाचा प्रश्न सगळ्यांनी विचारलेला आहे आणि ती डिलीट होत नाही. तर हे का होतं मित्रांनो, ओळ ही प्रत्येक वेळी ऑटोमॅटिक येत असते. जेव्हा जेव्हा तुम्ही एखादं काम करण्यासाठी पुढं जाता तेव्हा एक ओळ तयार होते. आता हे जे चौकोन आहेत तुम्हाला दाखवतो, इथं चौकोन माझ्याकडे असतील का बघा. इथं जेव्हा इथून तुम्ही पुढं जाता तेव्हा एक एंट्री समजून एक ओळ तयार ऑटोमॅटिक केली जाते. आणि मग तुम्ही काय करता, एखादं इथं जाऊन फक्त बघता आणि मागे येता आणि ती ओळ तयार झालेली असते. किंवा आणखीन काय करता, माहिती अद्यावत करा, इथं जाऊन एखाद्या कुटुंबाची माहिती तुम्ही डिलीट करता. तेव्हासुद्धा त्या कुटुंबाची माहिती डिलीट होते, पण त्यासाठी तयार झालेली ओळ मात्र डिलीट होत नाही. तर मित्रांनो, आता यासाठी सोल्युशन काय आहे हेही आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, त्यासाठी आणखीन मी तुम्हाला थोडं सांगतो आहे बघा. या ठिकाणी तुम्ही काय करता, माहिती अद्ययावत करायला जाता आणि इथून ती माहिती डिलीट करता. तर आता इथून पुढं तुम्ही डिलीट हे न ऑप्शन वापरता, त्या कुटुंबाच्या माहितीत काही चूक झाली असेल तर ही जी पेन्सिल आहे त्याच्या बाजूला, त्या पेन्सिलवर जाऊन त्याची माहिती अपडेट करा, डिलीट करू नका. आणि आता जर ओळी तुमच्या वाढल्या असतील तर त्याच्याबाबत अजिबात घाबरू नका. ओळीबाबत घाबरू नका. ओळ ही कोणतंही तुमचं काम कमी किंवा जास्त दाखवत नाही. ओळ ही फक्त एक एंट्री आहे. तुमचं काम कशावर गणलं जाणार आहे, इमारतीची संख्या ही तुमच्या भागात जेवढ्या इमारती आहेत ती फिक्स असले पाहिजे. आणि गणनाघर, प्रत्येक इमारत ही एक गणनाघर झालं म्हणजे जेवढ्या इमारती तेवढे गणनाघर तर येणारच आहे. प्लस काही इमारतीमध्ये एकापेक्षा जास्त गणनाघर असतील तर ती वाढणार आहे. तर इमारत आणि गणनाघर यांचा आकड्याशी तुम्ही स्टिकअप राहा. हे जर व्यवस्थित झालं
तर ओळ या ओळीकडे तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका. ओळ थोडी वाढलेली असेल तरी चालेल. आणि जरीही तुम्हाला वाटत असेल की मला ओळ जादा नको आहे, तर ज्यांचं काम अतिशय कमी आहे अजून ॲपवर, फक्त 1-10च घरं भरले आहेत, 4-5च घरं भरले आहेत, त्यांनी पूर्ण ॲप अनइन्स्टॉल करून नवीन सुरू करा, ओळ जाते. पण ज्यांनी जास्त काम केलेलं आहे त्यांनी आता ओळीच्या वाढीकडे लक्ष देऊ नका. ते ओळ असू दे, ओळीमधून तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. तर हे तुमच्या लक्षात आलं की ओळ जर वाढलेले असेल तर अजिबात घाबरू नका. इमारत आणि गणनाघर या संख्येशी तुम्ही स्टिकअप राहा. आणि तेवढीच जेवढ्या इमारती होतील आणि जेवढी गणनाघरं होतील तेवढी तुम्हाला काय करायचे, पहिल्या पेजवर जे तुमचं आता पहिलं पेज इथं माझ्याकडे आहे की नाही, फोटो बघायला लागेल मला. सगळ्यात पहिलं जे पेज येतं अंदाजित इमारत संख्या आणि अंदाजित गणनाघर, तिथं तुम्ही शेवटी तुमच्या फिक्स झालेल्या इमारती आणि फिक्स झालेली गणनाघरं तिथं तुम्ही शेवटी टाकायचे. ओळी कितीही असू देत त्याचा काही प्रॉब्लेम येणार नाही. तर मित्रांनो लक्षात घ्या, लॉक केलेलं घर तुम्ही भरलेली माहिती पुन्हा भरू शकता. अगदी सिंक केली असेल तर सिंक केलेलंसुद्धा तुम्हाला अपडेट करता येतं. तोही ऑप्शन तुम्हाला एकदा दाखवतो मी. सिंक केलेली माहिती अपडेट कुठून करायची तोही ऑप्शन आहे, हे बघा. इथून डाटा सिंक केला असेल तरी त्याची माहिती इथून अपडेट करता येते आणि न सिंक केलेला डाटा इथून अपडेट करता येतो. तेव्हा तुम्ही काही घाबरू नका. लॉक केलेलं घरसुद्धा तुम्ही परत इथून पेन्सिलवर जाऊन अपडेट करू शकता. ओळ वाढली असेल तर काही काळजी करू नका, पुढे जा. आणि आता इथून पुढे ओळी वाढणार नाहीत याची मात्र हमखास काळजी घ्या. तर मित्रांनो, महत्त्वाची समस्या होते ती सुटली असेल तर मला नक्की खाली कमेंटमध्ये थंब वगैरे असं काहीतरी इमोजी दाखवा. तुम्हाला कमेंट टाईप करायला वेळ लागत असेल तर फक्त इमोजी, थंब, हार्ट वगैरे असं टाकूनसुद्धा तुम्ही मला कमेंट देऊ शकता. तर मित्रांनो, तुम्हाला पुनश्च एकदा कामासाठी शुभेच्छा. भेटूया अशाच माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय.